नमस्कार, मी माधुरी कुमकर. टॉप न्यूज मराठी डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यातीलच एक महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली ती म्हणजे डिजिटल करन्सी, डिजिटल रुपी. RBI लवकरच डिजिटल रुपी ही लॉन्च करणार आहे. तर नेमकं डिजिटल रुपी म्हणजे काय, क्रिप्टो करन्सी म्हणजे काय, याचे फायदे तोटे काय आहेत, या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थतज्ञ विनायक आंबेकर यांच्याशी. सर, आता जी डिजिटल रुपी ही लॉन्च करण्यात आलेली आहे RBI कडून, काल अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला. तर नेमकं डिजिटल रुपी म्हणजे काय, कारण सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, तर अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला कसं समजून सांगता येईल? RBI ही देशातली सगळी जी करन्सी असते, चलन, ते सर्व नियंत्रित करते आणि ते सर्व इश्यू करणं किंवा त्याच्यावर कंट्रोल करणं हे RBIचं काम असतं. आत्तापर्यंत आपण जी करन्सी वापरतो ती फिजिकल करन्सी असं त्याला म्हटलं जातं, कारण आपण नाणी, रुपयाच्या नोटा, 100 रुपयाची नोट, 500 रुपयाची नोट, अशा प्रकारामध्ये ती करन्सी आपण वापरतो, ते चलन आपण वापरतो. दैनंदिन व्यवहारामध्ये हे चलन देऊन आपण वस्तू विकत घेतो. या चलनानेच आपण सगळी स्थावर मालमत्ता विकत घेतो आणि या चलनाला सपोर्ट सिस्टीम म्हणून एक बँकिंग सिस्टीम काम करते. आपल्याला जर बँकेतून कुणाला पेमेंट द्यायचं असेल तर आपण पहिल्यांदा बँकेत आपल्या जमा करावे लागतं चलन, आणि मग नंतर बँक आपल्या वतीने खरेदीसाठी म्हणा, स्थावर खरेदीसाठी म्हणा, असे चेक आपल्या वतीने आपल्या अकाउंटमधून इश्यू करते. ही झाली नेहमीची चलन व्यवस्था. आता डिजिटल करन्सी म्हणजे काय, असा प्रश्न तुमच्या मनात कालपासून आहे. डिजिटल करन्सी म्हणजे जे रुपयाची नोट किंवा नाणं या स्वरूपामध्ये जी करन्सी नाही, जे चलन नाही, परंतु तुम्ही रिझर्व्ह बँकेमध्ये किंवा रिझर्व्ह बँकेच्या द्वारा त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या अन्य बँकिंग सिस्टीममध्ये तुम्ही जेव्हा एखादं खातं उघडाल तेव्हा त्या खात्यामधून होणारे सगळे व्यवहार, तुम्हाला जे काही त्याचे पासवर्ड्स, कोडवर्ड्स दिले जातील, लॉग इन ID दिला जाईल, त्याच्याद्वारे तुम्ही डिजिटली ट्रान्सफर करू शकाल, अशी ही डिजिटल करन्सी आहे. एका अर्थाने आत्ता आपण थोड्या मर्यादित प्रमाणावरती आपण रुपे, भीम पे अशा प्रकारची डिजिटल करन्सी वापरतोच आहोत, परंतु त्याला बॅकअप जो आहे तो फिजिकल करन्सीचा आहे. वस्तुस्थितीत असलेलं चलन जे आहे त्याचा बॅकअप आहे. या डिजिटल करन्सीचं संपूर्ण स्वरूप अजून जरी जाहीर झालं नसलं तरी RBI काही दिवसामध्ये ते जाहीर करेल. परंतु RBIने ही करन्सी करणार आहे आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे CBDC, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असं नाव त्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि RBI लवकरच याच्याविषयीचे नियम जाहीर करेल. आर्थिक वर्ष 22-23मध्ये ही डिजिटल करन्सी येईल एवढं नक्की आहे, हे मात्र खरं. सर, सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहे या सगळ्या संदर्भामध्ये. तर नेमकं डिजिटल रुपी आणि डिजिटल करन्सी हे वेगळं कसं आहे? डिजिटल करन्सीचंच नाव डिजिटल रुपी असं ठेवलं आहे त्यांनी. रुपी हा आपलं अधिकृत चलन आहे, म्हणजे चलन मोजण्याची ती पद्धत आहे रुपया ही. तर त्यामुळे डिजिटल करन्सीसुद्धा डिजिटल रुपी म्हणून ओळखली जाईल. आता आपल्या मनात जर असा प्रश्न असेल की डिजिटल करन्सी आणि क्रिप्टो करन्सी याच्यामध्ये फरक काय, असा जर आपल्या मनामध्ये प्रश्न असेल तर मी सांगू इच्छितो की क्रिप्टो करन्सी, वेगवेगळ्या नावाने क्रिप्टो करन्सी आपल्याकडे आहेत. सोल आहे, बिटकॉईन आहे, त्याच्यानंतर DOGE आहे, त्यानंतर मॅटिक आहे. या सगळ्या क्रिप्टो करन्सीज ज्या आहेत त्या अनरेग्युलेटेड आहेत, म्हणजे त्यांचा जो सोर्स आहे तो कुठल्याही एका ठिकाणी, अधिकृत ठिकाणी नाही. या डिजिटल करन्सीचे सगळे व्यवहार हे डिजिटल एक्सचेंजेसच्या मधून चालतात किंवा व्यक्ती टू व्यक्तीसुद्धा चालू शकतात. पण सेफ्टी म्हणून आता डिजिटल एक्सचेंजेस मोठ्या प्रमाणावरती आलेली आहेत आपल्याकडे, आणि ती डिजिटल एक्सचेंजेस जी आहेत इंडियामध्ये, त्याच्यामध्ये CoinDCX आहे, युनो कॉईन आहे, वजीर X आहे. ही सगळी एक्सचेंजेस आपल्याला इंडियामध्ये पाहायला मिळतात. डिजिटल करन्सीला
म्हणजे क्रिप्टोकरन्सीला कुठल्याही देशाच्या सीमा नाहीत. ती वर्ल्ड ओव्हर चालते आणि कुठून चालेल ते माहिती नाही आणि ती एका प्रकारचं सॉफ्टवेअर आहे ते आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये ब्लॉकचेन नावाची मेथड वापरली गेली पहिल्यांदा. एका जपानी माणसाने त्याचा शोध लावला आणि त्याच्यानंतर आता ब्लॉकचेन हे सॉफ्टवेअरमधली नवीन सिस्टीमसुद्धा सुरू झालेली आहे. पण ब्लॉकचेन मेथड रिझर्व्ह बँकसुद्धा आपल्या डिजिटल रुपीमध्ये वापरणार आहे असं काल जाहीर करण्यात आलेलं आहे. सर, ह्या डिजिटल रुपी आता लॉन्च होणार आहेच आहे, तर या डिजिटल रुपीवर क्रिप्टो करन्सीचा कसा परिणाम होऊ शकतो किंवा काय परिणाम होईल का क्रिप्टो करन्सीवर? होणार नाही. एका अर्थाने काय होतं, जो समाजशास्त्रज्ञांचा किंवा आमच्यासारख्या अर्थविषयातल्या अभ्यासकांचा जो मूळ कन्सर्न होता, तो देशामध्ये अनरेग्युलेटेड करन्सी चालवावी का आणि समजा याच्यामध्ये काही फ्रॉड झाले, जरी ती सिस्टीम किती सिक्युअर असली तरीसुद्धा मागे काही फ्रॉड झालेले आहेत आणि हे फ्रॉड होऊन जर जनतेचा पैसा डुबवला गेला तर काय होईल, असा एक मोठा कन्सर्न आमच्यामध्ये होता, सगळ्या लोकांच्या मनामध्ये होता आणि त्याच्याच तो कन्सर्न ॲड्रेस करण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटला अशी विनंती केली जात होती की क्रिप्टो करन्सीचं मार्केट जे आहे ते रेग्युलेट करा, म्हणजे त्याला नियमावली तयार करा. आता याच्यामध्ये कसं आहे की नियमावली तयार करण्यामध्ये शासन फारसं गेलं नाही, परंतु शासनाने हे जे क्रिप्टो करन्सीचं मार्केट आहे त्याच्यावरती एका प्रकारे टॅक्सची प्रोव्हिजन करून त्याचं रेकॉर्ड होईल, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स अनरेकॉर्डेड राहणार नाहीत अशा प्रकारची काळजी घेतलेली आहे. कालच्या बजेटमध्ये क्रिप्टो करन्सी वापरून झालेल्या नफ्यावरती 30% प्रॉफिट हा लावण्यात आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्याच्यामध्ये जर ती क्रिप्टो करन्सी गिफ्ट दिली गेली तर जो डोनर आहे, म्हणजे ज्याला ती गिफ्ट मिळाली त्याच्या हातात ती टॅक्स होणार आहे. दुसरी एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये टॅक्सेशनची अशी केलेली आहे की एका ठराविक थ्रेशोल्ड लिमिटच्या वरती जर एका वर्षामध्ये डिजिटल कॉईनचा क्रिप्टो करन्सीचा व्यवहार झाला तर त्याच्यावरती TDS उद्गम सोर्स म्हणजे उद्गम कर कपात टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा 1% होणार आहे. आता ज्यावेळेला TDS होतो त्यावेळेला नॅचरली त्या माणसाचा पॅन नंबर, त्यानंतर टॅन नंबर असे सगळे नंबर गव्हर्नमेंटकडे असतात, त्याचं प्रोफाईल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती क्रिएटेड असतं आणि त्या माणसाचे सगळं वेअर अबाउट्स गव्हर्नमेंटला माहिती असतात आणि ॲटोमॅटिकली तो जो माणूस आहे तो टॅक्स नेटमध्ये येतो, त्याला रिटर्न भरावा लागतो, झालेल्या TDSचा हिशोब द्यावा लागतो, किती त्याला नफा झाला, किती ट्रान्झॅक्शन झाली आणि याच्यावरचा टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष कायदा या क्रिप्टो करन्सीवर न करता क्रिप्टो करन्सीचे व्यवहार हे नियंत्रित केले जातील आणि शासनाचा त्याच्यावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण येईल अशा प्रकारची व्यवस्था केली असं मला वाटतं. सर, असंही याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आपल्या चलन हे सुरक्षित सोयीस्कर व्हावं आणि बाकीही सुरक्षित राहावं या दृष्टीने डिजिटल रुपी ही लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र ही डिजिटल रुपी किंवा हे डिजिटल चलन आणण्याचा नेमका उद्देश काय वाटतो भारत सरकारचा? भारत सरकार आपल्याला लक्षात आलं असेल तर नरेंद्र मोदींनी जेव्हापासून कारभार सांभाळला तेव्हापासून आणि विशेष करून नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटचा फार आग्रह धरत आहे. काय होतं की पूर्वी आपल्या देशामध्ये एक प्रकारची काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था निर्माण झालेली होती आणि काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था जी असते ती काही सगळीच चांगल्या लोकांच्या हातात नसते, ती गुंडांच्या, देशद्रोहांच्या हातात असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की तो काळा पैसा कधीही जी फॉर्मल इकॉनॉमी आहे, दैनंदिन चालणारी जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये येत नाही, तो व्यक्ती टू व्यक्ती फिरतो, शासनाचा, बँकांचा त्याच्याशी फारसा संबंध येत नाही. त्यामुळे गेले काही वर्ष शासन प्रयत्नपूर्वक डिजिटल व्यवहार वापरावे, डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे. म्हणजे आता जवळपास 80% व्यवहार हे डिजिटली होत आहेत सध्या आणि मला त्याच्यातली एक गमतीदार गोष्ट तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायची की डिजिटल व्यवहाराची लोकप्रियता किती झाली तर एक चित्रमध्ये फेसबुकवरती फिरत होतं सगळीकडे की नंदी बैल जो असतो, नंदी बैलवाला, तो बैल दाखवून आणि डमरू वाजवून पैसे गोळा करतो, तर त्यांनी आपल्याला डिजिटल पेमेंट मिळावं म्हणून नंदी बैलाच्या 2 शिंगांच्या मध्ये तो जो कोड असतो, बारकोड असतो, तो तिथे टाकला होता आणि ते चित्र फार मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं. म्हणजे समाजाच्या तळागाळापर्यंत आता डिजिटल पेमेंट गेलं आहे. आता ते जर गेलंच आहे तर व्यवहारसुद्धा डिजिटली कसे व्हावे यासाठी हा डिजिटल रुपी आणला आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही आत्ताच एक खूप चांगलं उदाहरण सांगितलं हे जे नंदी बैलाचं, पण
आपल्या देशामध्ये अजूनही बरेचसे असे नागरिक आहे, अशी जनता आहे की जी पूर्णपणे सुशिक्षित आहे किंवा त्यांना डिजिटल ह्या सर्व गोष्टी समजतीलच असं नाही. बरेच लोक आहेत की ज्यांना जे अजूनही कॅशशी रिलेटेडच व्यवहार करतात, बँकेमध्ये जाऊनच त्यांना व्यवहार करावे लागतात. अशा लोकांना किती अडचणी येणार आहेत किंवा किती सामना करावा लागणार आहे? कारण देशामध्ये प्रत्येकजण हा सुशिक्षित आहे किंवा त्याला डिजिटल व्यवहार सगळे कळतीलच, येतीलच असंही नाही. बेसिकली कसं आहे की याच्यामध्ये डिजिटल लिटरसीचा मुद्दा तुम्हाला काढायचा आहे की सगळ्यांना डिजिटल व्यवहार कळतील का. आता नरेंद्र मोदींनी विचारपूर्वक एक गोष्ट केली होती, त्याला ते जॅम असं म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला ते पहिल्यांदा 2015 साली त्यांनी जनधन योजना काढली, त्यावेळेला जे लोक गेल्या 70 वर्षामध्ये बँकांची तोंड पण पाहिली नव्हती, अशा 45 कोटी लोकांची त्यांनी झिरो बॅलन्स अकाउंट उघडली. म्हणजे ते बँकेच्या दारापर्यंत त्यांनी आणलं. त्याच्यानंतर त्यांनी आधार आणि मोबाईल या 2 गोष्टी एवढ्या पॉप्युलर केल्या आणि या तिन्ही गोष्टींचं एकत्रीकरण करून जॅम नावाची एक त्यांनी व्यवस्था अशी काढली की ज्याच्यामध्ये रुपे, भीम पे अशा प्रकारची वेगवेगळी पेमेंट ऑप्शन्स आहेत. आणि मला वाटत नाही आता की आपल्याकडे भारतामध्ये जवळपास 130 कोटी मोबाईल वापरले जातात. आता काही लोक डबल वापरत असले तरीसुद्धा 80-90% जनता ही आज मोबाईल वापरते. आपण पाहतो सर्वसामान्य माणसाकडे सुद्धा मोबाईल असतो. त्याच्या दर्जामध्ये फरक असेल परंतु तो मोबाईल वापरतो. आणि त्यामुळे डिजिटल पेमेंटसाठी लोक फार म्हणजे त्यांना आता अडचणी येत आहेत अशी गोष्ट राहिली नाही. त्यांनी ते सोपं करून टाकलेलं आहे सगळं वेगवेगळ्या कंपन्यांनी. आणि भाजीवाला असेल, रस्त्यावरचा फळ विक्रेता असेल, प्रत्येकाकडे आपण तो कोड पाहतो आणि तो कोड QR कोड दाखवूनच हल्ली पेमेंट करा असा त्यांचा आग्रह असतो. कारण कोणीही खिशातून 5 रुपये 10 रुपये असे काढत बसत नाही, सरळ QR कोडला स्कॅन करतात आणि पेमेंट त्याच्या खात्यामध्ये जातं. त्यामुळे हा प्रश्न फार मोठा राहिला आहे असं आता मला वाटत नाही. सर, आता भारत सरकार स्वतःची डिजिटल करन्सी दाखल करत आहे. इतर देशांच्या करन्सीविषयी काय सांगता येईल किंवा इतर देशांची स्वतंत्र अशी कुठली करन्सी आहे? अन्य देशांमध्ये डिजिटल करन्सी केंद्रीय बँकेने काढली आहे असं मला वाटत नाही किंवा माझ्या माहितीत नाही अजूनपर्यंत. परंतु भारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ही स्वतःची ही जी डिजिटल करन्सी आहे ही काढते एवढं मात्र निश्चित. करन्सी ही जी आहे ती आता ट्रेडेबल असते आणि मोठ्या प्रमाणावरची फॉरेक्स एक्सचेंजेस सगळीकडे आहेत आणि करन्सीमध्ये सुद्धा व्यवहार करून पैसे नफा कमावणारे लोकंसुद्धा आहेत. त्यामुळे आता सगळं ग्लोबलायझेशन झाल्यानंतर कुठल्याही देशाच्या करन्सीमध्ये म्हणजे एकमेकाच्या मध्ये परावर्तन होणं किंवा ती विकत मिळणं हे अतिशय सोपं झालं आहे. आणि आता जग डिजिटली जोडलं गेल्यामुळे सगळीकडे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहेतच. त्यामुळे आता काही फार वेगळं राहिलं आहे असं नाही. सर, तुम्ही आता जे सांगितलं फॉरेक्स करन्सीबद्दल, तर आता देशाच्या डिजिटल करन्सीला याचा कसा फायदा होऊ शकतो किंवा होईल फायदा? अजून त्याबाबतीत स्पष्टता आलेली नाही आहे. म्हणजे फॉरेन एक्सचेंजचं जे ट्रेडिंग होतं त्याच्यामध्ये ही डिजिटल करन्सी इन्क्लूड केली जाईल का हे मला माहिती नाही. परंतु तो एक फॉर्म आहे. म्हणजे मूळ करन्सी कुठली ट्रेड होते तर भारताची करन्सी रुपया ही ट्रेड होते. आता डॉलरशी रुपयाचा भाव काय हे ठरवलं जातं. आता ते झाल्यानंतर पेमेंट मोडमध्ये डिजिटल करन्सी हा एक मोड असू शकतो. त्यामुळे आताचा जो डिजिटल करन्सी जी येणार आहे ती एक पेमेंट मोड म्हणून निश्चित त्याच्यामध्ये असेल आणि अजून आपल्याला काही दिवसांनी त्याच्यावरती स्पष्टता येईल. म्हणजे अजून त्याच्यावरती काही स्पष्ट सांगता येणार नाही, पण काही दिवसांमध्ये त्याच्यावरती सांगू शकतो. सर, अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही यातील ह्या डिजिटल रुपीचं तुम्ही पूर्णतः तुम्ही सांगितलेलं आहे, त्यावरती पूर्ण माहिती दिलेली आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये त्याविषयी तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. तर याचे फायदेसुद्धा तुम्ही सांगितलेले आहेत. नेमकं तोटे कसे सांगता येतील? कारण फायदे आहेतच पण काही तोटे पण आहेत का याचे? तोटा मला आत्ता तरी वाटत नाही काही आहे असं. कारण बेसिकली कसं आहे की ही काही कंपल्सरी सिस्टीम नाही. म्हणजे त्यांनी नोटबंदीसारखं 1000 रुपये 500 रुपयाच्या नोटा कॅन्सल केल्या आणि आता 2000 आणि नवीन 500 रुपयाच्या नोटा वापरा असं काही कुणावर बंधन नाही आहे. त्यामुळे डिजिटल करन्सी ही एक प्रकारचा ऑप्शन उपलब्ध होतो आहे नवीन. आणि ज्यांना त्यातली माहिती आहे किंवा ज्यांना ते ट्रान्झॅक्शन सोयीचे आहेत तेच ते ऑप्ट करतील. रस्त्यावरचा सामान्य माणूस लगेच डिजिटल करन्सी ऑप्ट करेल म्हणजे डिजिटल करन्सीमध्ये व्यवहार सुरू करेल असं मला वाटत नाही आणि ते करण्याची आवश्यकता पण नाही. हा एक नवीन आयाम किंवा नवीन माध्यम त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. ते ज्यांना सोयीचं असेल तेच वापरतील. त्यामुळे फारसे तोटे काही त्याच्यामध्ये मला दिसत नाही.
अर्थतज्ञ विनायक आंबेकर यांच्याशी आपण चर्चा करत होतो. त्यांनी ही जे डिजिटल रुपी आता RBI लॉन्च करणार आहे, ते नेमकं डिजिटल रुपी म्हणजे काय त्याविषयी त्यांनी पूर्ण माहिती सांगितलेली आहे. क्रिप्टो करन्सीसुद्धा सांगितलेली आहे. त्याचे फायदे तोटे काय आहेत हे सुद्धा समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी फॉरेक्स करन्सीविषयी सांगितलेलं आहे. आपली जी डिजिटल करन्सी आहे भारताची, त्याविषयीसुद्धा त्यांनी अधिकची माहिती दिलेली आहे. अगदी सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न उपस्थित झालेले असतील, जो काही संभ्रम असेल तो दूर करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता हा जो अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जो सादर केलेला आहे त्या दृष्टीने खरं तर हा RBI कडून डिजिटल रुपीचा लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 2022-23 मध्ये ती सादरसुद्धा होणार आहे. कॅमेरामन पियुष यरवडेकरसह माधुरी कुमकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. टॉप 20 न्यूज झालंय आता टॉप न्यूज मराठी. पाहत रहा आपला महाराष्ट्र, आपली बात.